विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवार पुणे यांच्यामार्फत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। मित्रांनो, पदाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, किती जागा आहे व तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे व त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे व अर्ज भरण्याची मुदत ही कधीपर्यंत आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण। BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओज आणि नवीन जाहिरातीची माहिती आपण घेऊन येत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा, सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, तुमचं पद काय आहे? पद आहे कनिष्ठ लेखापाल गट क। मित्रांनो, यासाठी तुमची वेतन श्रेणी असणार आहे S10 29,200 ते 92,300 पर्यंत एवढं तुमचं वेतन या पदासाठी असणार आहे। मित्रांनो, यासाठी तुमच्या एकूण जागा आहे 75। यामध्ये प्रवर्गनिहाय वेगवेगळ्या जागा आहेत। अनुसूचित जमातींसाठी 9 जागा, अनुसूचित जातीसाठी 5 जागा, NT अ साठी 3 जागा, NT ब साठी 1 जागा, NT क साठी 2 जागा, NT ड साठी 2 जागा आणि विमा प्र साठी 2 जागा, इमा व साठी म्हणजेच इतर मागास प्रवर्गासाठी 13 जागा, त्यानंतर खुला प्रवर्गासाठी 21 जागा आहेत व इतर 2 जसं सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 8 जागा, अशा प्रकारे एकूण 75 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे त्याबाबत सुद्धा संपूर्ण माहिती बघूया। तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी व तांत्रिक अर्हतामध्ये तुमचा मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट एवढा वेगाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे दोघींपैकी कोणतीही एक टायपिंग असणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्हाला दोघी टायपिंगची आवश्यकता नाही आहे। जर एखादी विद्यार्थी मित्राकडे मराठी 30 शब्द प्रमाणपत्राचे टायपिंग असेल तो सुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतो किंवा एखादी मित्राकडे जर 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे प्रमाणपत्र असेल तो सुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही कालपासून म्हणजेच दिनांक 31/12/2024 पासून सुरू झालेली आहे व अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही 30 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज भरण्यात किंवा जाहिराती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल मित्रांनो, खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ हे आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन येत असतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।